नमस्कार. मी परमेश्वर सोनवणे. सध्या लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या सोबत आहे. आपण पाहिलं असेल की आज 9 जुलै आहे आणि हिंगोली जो जिल्हा आहे, सिरली म्हणून असं केंद्रबिंदू आपल्याकडे जे अधिकृत माहितीचे स्रोत आलेले त्यावरून समजले की सिरली या भूकंपाचा मुख्य स्रोत आहे. त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या भूकंपाचे धक्के जाणवले आज मध्यरात्री. जवळपास 12:30, 1:30, 2:30 असं टाईम आहे. तसेच धक्के लातूर शहर आणि निलंगा शहरामध्येही जाणवले असं जनसामान्यांमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये मी आता डॉक्टर साकेब उस्मानी जे की लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. साकेब सर, नमस्कार. हा, नमस्कार. काय आपल्या इकडे हिंगोली जसं भूकंपाचे धक्के जाणवले मध्यरात्री, तसं लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या जाणवले का? किंवा त्या भूकंपाची तीव्रता काय होती? काही नुकसान किंवा जीवितहानी वगैरे असं काही झालेलं आहे का? मुळात हे भूकंपाचे धक्के हिंगोली येथे शिर्ली म्हणून गाव आहे, तालुका वसमत येथे. त्या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आणि साधारणपणे ह्याचं जे मॅग्निट्यूड होतं, ते तीव्रता होती 3.6 ते 4.6 या दरम्यान होती. आणि त्याचे सिस्मिक जे वेव्हज आहेत ते मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जाणवले आहेत. बेसिकली लातूर जिल्ह्यामध्ये आताच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये या भूकंपामुळे किंवा याच्या सिस्मिक वेव्हजमुळे कोणतीही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाहीये. जो हे भूकंप वारंवार आता आपण पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, धक्के जाणवत आहेत. याच्यामध्ये नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? काय आव्हान करतात जनतेला? मुळात आरसीसी स्ट्रक्चरमध्ये आपण राहत असाल तर काळजी करण्यासारखं काही नाहीये. परंतु जेव्हा कधी भूकंप होतो तर त्यावेळेस आपल्याला पटकन मोकळ्या जागेत आपण जायला पाहिजे. त्याचबरोबर विजेचे खांब असतील, उंच इमारती असतील, त्या ठिकाणी आपण तिथं त्या ठिकाणी थांबू नये. त्याचबरोबर अधिकृत जे काही सूचना प्रशासनाकडून निर्गमित केले जातात त्याचीच नोंद घ्यावी आणि त्याचेच पालन करावे. अफवावर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. हे होते डॉक्टर साकेब उस्मानी. त्यांनी सांगितलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाकडून ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत त्याचं तंतोतंत पालन व्हावं आणि भूकंप ज्यावेळेस आपल्याला असं जाणवेल त्यावेळेस आपण मोकळ्या जागेमध्ये जावं. स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबाची काळजी घ्यावी आणि आपल्या परिसरातील इतर लोकांची काळजी घ्यावी. कॅमेरामॅन सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.